हॅलो गाईज. सो आज आहे 23वा दिवस इंटरमिटंट फास्टिंग चॅलेंजचा आणि गेले 4-5 दिवस मी ओमॅड करत होती, तर त्याचा इफेक्ट चांगला बऱ्यापैकी दिसायला लागलेला आहे. आजच्याही दिवसाची सुरुवात मी अगदी रोजच्याप्रमाणे केली आहे, पण काल रात्री लवकर झोपूनसुद्धा मी आज लेट उठलेली आहे. एक्सरसाइज मी नाही केला आज. सकाळी उठल्यानंतर वजन चेक केलं, गरम पाणी पियाली आणि त्यानंतर मग डायरेक्ट किचनमध्ये गेली. ब्लॅक कॉफी पण मी भरपूर दिवस नाही पियाली असं वाटतंय मला. सो आता ओमॅड करते, त्यामुळे एकच मील खायचं आहे. त्यामुळे जे प्रोटीन इंटेक आहे ते प्रॉपर ठेवायचं आहे. त्यामुळे विचार केला की सगळं जे आहे ते असं मोजून मापून खाऊया, म्हणजे किती प्रोटीन खाते हे सगळं समजेल ॲटलिस्ट. नाहीतर याआधी सगळं अंदाजावरच चाललेलं होतं. तर हे आज मी चिला बनवलेला आहे. मी आज भाकरी वगैरे काहीच नाही घेतली आहे, सगळं यामध्येच खाल्लेलं आहे. तर हे सगळं मी खाणार आहे. तवा गरम करत ठेवला आहे, पण पहिलीच माझा जो चिला आहे त्याची वाट लागली आहे. नंतर कळलं की हे थोडं थोडं म्हणजे छोटे छोटे टाकल्यानंतर ते चांगले बनतील. पण तेही मी वेस्ट नाही घातलं आहे, तेही मी डब्यात घेतलेलं आहे, कारण सगळं मोजून घेतलं आहे. त्यानंतर ऑफिसला निघण्यापूर्वी मी 1 ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर पियाली आहे. फास्टिंग आता जास्त होतो आहे, त्यामुळे हेडेक किंवा वीकनेस यायला नको यासाठी. आणि त्यानंतर मी माझा लंच दाखवते. हे चिले घेतलेले आहेत आणि ते जे सगळं म्हणजे नीट परतलं नव्हतं ते सुद्धा घेतलेलं आहे. दही घेतली आहे 1 वाटी आणि काकडी घेतलेली आहे. आणि हा जो चिला बनवला आहे तो मी मुगाच्या डाळीचा बनवला आहे. त्यामध्ये सोयाबीन पनीर हे असल्यामुळे चांगला हाय प्रोटीन आहे. असं असल्यावर मला मग भाकरी भाजी खायची इच्छा नाही होत, तर त्याच्यावरच फोकस असतो. त्यानंतर मग ऑफिसला निघाली आहे आणि अगदी दिवसभरात चांगला वॉटर इंटेक केलेला आहे, कारण हायड्रेशन खूप गरजेचं आहे फास्टिंगमध्ये सुद्धा आणि आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा. सो पाणी नीट घेतलेलं आहे. त्यानंतर मग फास्ट ब्रेक करायच्या आधी डायरेक्ट मील नाही घेत मी, थोडंसं हलकं खाऊन आधी सुरुवात करते आणि त्यानंतर मग मील घेते 10-15 मिनिटांच्या फरकामध्ये. आणि त्यानंतर मी मल्टीविटॅमिनसुद्धा घेते, पण रोज असं सांगितलं नव्हतं याआधी. संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान एक मी संत्रा खाल्लेलं आहे आणि हे संत्रं एवढं गोड होतं की असं वाटत होतं लाईफमध्ये पहिल्यांदा एवढं गोड संत्रा खाल्लं. ते माझ्या एक्सप्रेशनवरून दिसतच असेल तुम्हाला. आणि त्यानंतर मग ऑफिसमधून घरी निघाली. आज थोडंसं बाहेर जायचं होतं, त्यामुळे लवकर निघाली आणि मग बाहेर 2-3 तास चांगली फिरलेली आहे. घरी आल्यानंतर फक्त हे दिवसभरातलं मी शेवटचं पाणी पियाली आहे. दॅट्स इट. आशा करते उद्या मी 60s मध्ये येईन. बघूया, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.